हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या दिवसाचं वातावरण अगदी सुरुवातीपासूनच तंग आणि राजकीय घडामोडींच्या छायेत होतं. कारण राज्यभर चाललेल्या राजकीय उथळपुथळीनंतर हिंगोलीची निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील घटना राहिली नव्हती, तर ती मोठ्या राजकीय प्रवाहाला दिशा देणारी ठरणार होती. आणि याच पार्श्वभूमीवर सकाळी लवकर मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ सुरू झाली. केंद्रातील शांत रांगा, मतदारांच्या चेहऱ्यावरील गंभीरता आणि मतदान करणाऱ्या प्रत्येकावर असणारी लोकशाहीची जबाबदारी या सगळ्यात एक विशेष प्रकारची पवित्रता जाणवत होती. पण या पवित्रतेत काही वेळातच एक व्हिडिओ जणू वादळासारखा घुसला आणि संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. कारण शिवसेनेचे आमदार संतोष बांगर जेव्हा मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद कन्या शाळा केंद्रावर आले, तेव्हा सामान्य मतदारांप्रमाणे त्यांनी रांगेत उभं राहणं अपेक्षित होतं. पण त्यांच्या आगमनाने गर्दीत चैतन्य आलं, कार्यकर्त्यांमध्ये हालचाल सुरू झाली आणि या सगळ्या गडबडीत एक प्रसंग घडला, ज्यामुळे निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रिया आणि नियमांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कारण आमदारांच्या अगदी समोर रांगेत उभी असलेली एक महिला मतदान करताना गोंधळलेली दिसली आणि ती ईव्हीएम मशीनकडे वारंवार पाहत, हात थपकवत, जणू बटण कोणतं दाबायचं हे समजत नसल्यासारखी उभी होती. हे बघताच संतोष बांगर अचानक पुढे आले. त्यांनी 3 वेगवेगळ्या बटणांकडे बोट दाखवले, हावभाव आणि ओठांनी स्पष्टपणे हे बटण दाबायचं असे मार्गदर्शन केल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसलं, जे निवडणूक प्रक्रियेतला अत्यंत गंभीर आणि निर्विवाद नियमभंग होता. कारण मतदाराला मार्गदर्शन करण्याचा अधिकार फक्त अधिकृत मतदान कर्मचाऱ्यालाच असतो. लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही बाहेरील व्यक्तीला त्यासाठी कोणतीही परवानगी नसते. या प्रकारानं मतदानाची गोपनीयता स्पष्टपणे धोक्यात आली होती आणि कोणत्याही परिस्थितीत असा मार्गदर्शनाचा प्रयत्न निवडणूक संहिता भंग मानला जातो. पण या क्षणी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस किंवा जबाबदार पदाधिकारी यापैकी एकाही व्यक्तीने आक्षेप घेतला नाही. उलट सर्वजण शांत उभ्या असलेल्या वातावरणात आमदारांचे वर्तन जणू सामान्यच असल्यासारखे झाले, ज्यामुळे लोकांच्या मनात पहिला धक्का बसला. नियम फक्त सामान्यांसाठी की सत्ता असलेल्यांसाठी नियम वेगळे? एवढ्यावरच थांबलं नाही, कारण संतोष बांगर जेव्हा स्वतः मतदानासाठी कक्षात गेले, तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल फोन असल्याचं आणि त्या मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसलं, ज्यामुळे मतदान गोपनीयता केवळ भंगली नव्हती, तर मोबाईल कॅमेरा सुरू असलेल्या स्थितीत मतदान करणं हे कायदेशीररित्या मोठं उल्लंघन होतं. कारण सर्वसामान्य मतदारांना मतदान कक्षात मोबाईल तर दूरच, पण त्याचा स्विच ऑन ठेवण्याचीही परवानगी नसते. अशा परिस्थितीत एका लोकप्रतिनिधीने उघडपणे नियम मोडले आणि त्याला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी किंवा किमान विरोध करण्यासाठीही मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एकही पाऊल उचललं नाही. हे दृश्य संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच प्रचंड वेगाने पसरला. त्यात आमदारांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्र बाहेर घोषणा देतच बाहेर पडल्याचं दृश्यही होतं, जे निवडणूक संहितेचं आणखी एक उघड उल्लंघन होतं. कारण मतदान झाल्यानंतर कोणताही नेता किंवा मतदार केंद्राबाहेर प्रचारपर घोषणा, पक्षनिष्ठेचा जयघोष किंवा उत्तेजनात्मक घोषणा देऊ शकत नाही, विशेषतः मतदानाच्या दिवशी. या सर्व घटनांमुळे संतोष बांगर यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उठले की त्यांनी मतदान केंद्राला राजकीय रंग का दिला, त्यांनी निवडणूक संहितेला तिलांजली का दिली आणि त्यांच्यासोबत असलेली निवडणूक यंत्रणा का शांत राहिली. हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर हिंगोलीत राजकीय वातावरणात जणू तुफान आलं. समर्थक म्हणू लागले की हा मुद्दा फक्त वाढवून सांगितला जातोय. विरोधकांनी मात्र तिखट प्रतिक्रिया देत म्हटलं की हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मतदान केंद्रातील पवित्रतेवर सरळ घाव घालणारा प्रकार आहे. निवडणूक आयोगावर यानंतर प्रचंड दबाव आला आणि आयोगाने तातडीने अहवाल मागवला. केंद्राध्यक्ष, पोलिंग अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्यात आली आणि अखेर सर्व पुराव्यांची छाननी केल्यानंतर हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये संतोष बांगर यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मतदान गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रातील नियमांचे उल्लंघन, ईव्हीएम समोर मार्गदर्शन आणि मतदानानंतर केंद्राबाहेर घोषणाबाजी या प्रकरणाने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवली. कारण एखाद्या आमदारावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणं म्हणजे अत्यंत दुर्मिळ असतं आणि त्यामुळे राजकीय पटलावर एक वेगळंच वादळ उठलं. समर्थकांनी हा प्रकार राजकीय सूडभावनेतून झाल्याचा दावा केला, तर विरोधकांनी तो पूर्णपणे कायदेशीर कारवाई असल्याचं सांगितलं आणि बांगर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. सोशल मीडियावर हा मुद्दा काही तासातच गरम झाला. न्यूज चॅनल्सनी सतत पॅनल चर्चा घेऊन निवडणूक प्रक्रियेतल्या नियमभंगाचं गांभीर्य स्पष्ट केलं आणि लोकांनीही या घटनेबद्दल मोठा रोष व्यक्त केला. कारण मतदान केंद्रात शिस्त राखणं ही सर्वांच्या समान जबाबदारीचा भाग असतो आणि ती मोडणारा कोणत्याही पदावर असो, कायद्याच्या चौकटीत तो चुकीचाच ठरतो. या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालं की लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक असलेली पवित्रता, पारदर्शकता आणि विश्वास यांच्या धाग्यांना जर कुणीही हात लावला तर त्या तुटतात आणि एकदा हे धागे तुटले की त्यांची दुरुस्ती करायला अनेक वर्ष लागतात. हिंगोलीतील हा प्रसंग निवडणूक प्रक्रियेचा एक मोठा धडा बनला.
कारण त्यातून प्रशासनाने, पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने शिस्तीचं महत्त्व पुन्हा लक्षात घेतलं आणि जनतेलाही कळलं की मतदान केंद्र हे राजकीय शक्तीचं प्रदर्शन करण्याचं ठिकाण नसून ते लोकशाहीच्या पवित्र परंपरेचं स्थळ आहे, ज्याच्या पायावरच राज्यव्यवस्था उभी असते. आणि त्यामुळे मतदान केंद्रातले नियम मोडणं म्हणजे लोकशाहीच्या शरीरावरच घाव घालणं आहे. हाच संदेश या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात अधोरेखित केला. आता चौकशीची पुढील प्रक्रिया, पोलिसांचा अंतिम अहवाल, न्यायालयीन स्थिती, निवडणूक आयोगाची शिफारस आणि राज्यभरातील राजकीय परिणाम हे सर्व या प्रकरणाला आगामी काळात आणखी गंभीर बनवू शकतात आणि एका साध्या मतदान दिवसाने निर्माण केलेलं हे मोठं वादळ पुढील अनेक दिवस राजकारणात, माध्यमात आणि जनतेच्या चर्चेत राहणार हे निश्चित.